हॅलो फ्रेंड्स, बघा आज आपण इयत्ता 7वी विषय सामान्य विज्ञान पाठ 9वा उष्णता. उष्णतेचे संक्रमण कसे होते, उष्णतेचे प्रकार, उष्णतेची व्याख्या हे सर्व आज आपण शिकणार आहोत. म्हणजे उष्णतेचे माध्यम कुठले कुठले तर आपल्याला न माहिती असताना उष्णता नेमकी कशा कशातून जात असते, कशात असते हे आपण बघणार आहोत. बघा आता निरीक्षण करा व चर्चा करा. चित्रामध्ये दिसणाऱ्या विविध घटनामागील कारणे कोणती. खाली काही चित्र दिले आणि त्याच्या घटना कुठल्या घडल्या आहेत आणि त्याच्या मागचं नेमकं कारण काय आहे ते चौकटीत लिहायचं चित्रात. बघा पहिल्यांदा चित्र कशाचं दिसतंय, गॅस चालू केलेला दिसतोय आणि त्याच्यावरती म्हणजे गॅस जेव्हा त्या पदार्थाला उष्णता मिळाली तेव्हा तो पदार्थ काय झाला, उकळू लागला. म्हणजे दूध उतू चाललेली प्रोसेस दिसून येते आणि त्याच्या पुढे दुसरा गॅस ठेवला, त्या गॅसवर ही सिटी होते. म्हणजे खाली कुठेतरी उष्णता भेटली तेव्हा तो कुकरची सिटी होत आहे. म्हणजे उष्णता ही या घटनामागील आपल्याला कारण दिसून येईल. नंतर बघा दुसऱ्या चित्रामध्ये काय दिसतंय, एक मुलगा आहे तो बेडवर झोपलेला आहे आणि त्याच्या तोंडामध्ये काय आहे, तापमापी म्हणजे थर्मोमीटर आहे, तापमापन चेक करण्यासाठी. म्हणजे त्याला कुठंतरी ताप आलाय, म्हणजे हे कशाचं माध्यम झालं, उष्णता आहे त्याच्या शरीरात कुठंतरी जास्त उष्णता असल्यामुळे त्याच्यासाठी तापमापाचा यूज केलेला दिसून येते. आणि तिसऱ्या चित्रात बघा बर्फ आहे, त्याच्या साईडला त्याचं बाष्पीभवन होते. म्हणजे उष्णता त्याला मिळाली बर्फाला, त्याच्यामुळे त्याचं काय होते, बाष्पीभवनची प्रोसेस चालू झालेली दिसून येते. नंतर बघा तिसरा, कुठंतरी त्या माणसानं 3 माणसं बसलेली आहे शेकोटी पुढे आणि त्यांना कुठेतरी थंडी वाजते, त्यामुळे ती शेकत आहे हाताला उष्णता भेटावी या हेतूने, म्हणजे उष्णता वाढण्यासाठी. परत चित्रात बघा म्हैस कशात बसले, पाण्यात बसले दिसून येते. का तर तिला उन्हापासून कुठंतरी त्रास होते, त्याच्यामुळे ती नदीत शांत पडलेला आहे ते थंडावा मिळवण्यासाठी. म्हणजे हे उष्णतेचे वेगवेगळे माध्यम आपल्याला दिसून आली. बघा करून पहा. काय करायचे, हाताचे 2 तळवे काय करायचे, एकमेकावर जोरात घासायचे आणि ते गालावर ठेवायचे. काय जाणवेल की दोन्ही हात आपले गालावर ठेवल्यावर गरम झालेले दिसून येईल. म्हणजे उष्णता कुठंतरी निर्माण झालेली दिसून येते आपल्या शरीरामध्ये सुद्धा, बरोबर का. नंतर बघा चित्रामधील उदाहरणांवर वरील जे काही कृती केल्या त्याच्यावरून उष्णता ऊर्जेचे काही गुणधर्म लक्षात येते. म्हणजे हे सर्व कशाचे उदाहरण दिसून येतात, उष्णतेचे गुणधर्म आपल्याला दिसून येतात. आता बघा सूर्यापासून येणाऱ्या उष्णतेचे अनेक परिणाम व उपयोग आहे. सूर्यापासून जे काही उष्णता मिळते त्याचा बरेचसे परिणाम हे आहेत आणि त्याचे बरेचसेही उपयोग सुद्धा आहेत. त्याच्यामुळे वनस्पती काय येतात, उपयोग म्हणजे काय होतो, वनस्पतीनं स्वतः मिळवण्यासाठी, परत जे काही सजीव आहे त्यांना अजीवनसत्व हे उष्णता म्हणजे सूर्यापासून मिळतं. परिणाम आहे जास्त उष्णता झाली तर झाडे जळून कोलमडून जातात, बरोबर आहे का. नंतर बघा ही उष्णता पृथ्वीवर कशी येऊन पोचते, उकळेपर्यंत तापवलेली पाण्याची उष्णता गॅस बंद केल्यावर हळूहळू का कमी होते. म्हणजे तुम्ही जर गॅसवर पाणी किंवा दूध, चहा काय असेल तर ठेवला की काय होतं, तोपर्यंत उकळतं आणि गॅस म्हणजे उष्णता बंद केली, म्हणजे उष्णता देण्याची प्रक्रिया थांबवली तर काय होतं, ते हळूहळू कमी होत जातं. म्हणजे उष्णता काय होते, कमी होत जाते हे दिसून येतं, बरोबर आहे का. नंतर ती उष्णता कुठे जाते, म्हणजे ती मिळालेली उष्णता परत कुठे जाते, ग्लासमधील बर्फामुळे आजूबाजूच्या हवेतील बाष्प थंड होऊन ग्लास बरोबर जमा होते. पदार्थाचे तापमान मोजण्यासाठी तापमापी वापरतात. आपण वरतीही पाहिलं, तो जो काही मुलगा होता बेडवर झोपलेला त्याला ताप आलाय, ते उष्णता मोजण्यासाठी कुठेतरी तापमापीचा वापर करतात. नंतर बघा हे उष्णतेच्या पदार्थाचे होणारे अवस्थांतर हे मागील इत्यादी, हे सर्व जे काही उदाहरणं आहेत, अवस्थांतर कशा प्रकारे होतं, सभोवतालचे त्याचे गुणधर्म वगैरे आपण गेल्या वर्षी शिकलेला आहे 6व्या पाठामध्ये, बरोबर आहे का. हे आपल्या पूर्ण भाग गेल्या वर्षी म्हणजे 6वीला झालेला आहे, तोच भाग त्यांनी कंटिन्यू आता उष्णतेचे संक्रमण हा नवीन पॉइंट चालू होते. बघा याचं हीट ट्रान्सफर, म्हणजे हीट कशा प्रकारे ट्रान्सफर होते एका वस्तूतून ते शिकणार आहोत. बघ काय दिले, कढईत बासुंदी ढवळणारा हलवाई झाऱ्याच्या टोकाला कापड बांधून का, त्याच्यापाशी जो झाऱ्या असतो बासुंदी ढवळण्यासाठी, मग त्याच्या जो टोकाचा भाग आहे तो का त्यानं बांधलेला असतं, कारण त्याच्यातून त्या झाऱ्यातून उष्णता ट्रान्सफर झालेली असते तेलाच्या मध्ये, गरम तेलामुळे, आणि ती गरम लागून इजा होऊ नये म्हणून तो काय करतो, त्याच्या टोकाला कापड बांधतो. नंतर बघा फुलपात्रामधील गरम दूध पिताना आपण फुलपात्र रुमालात का धरतो.
फुलपात्र असेल, ग्लास असेल, तुम्ही पाहिलं असेल, तुम्ही गरम दूध ओतलं की ते मेटलचं म्हणजे धातूचं असेल तर काय होतं, पूर्ण ग्लास काय होतो, गरम झालेला दिसून म्हणजे त्या ग्लासमध्ये काय दिसून येतं आपल्याला, उष्णतेचे संक्रमण झालेलं, ही ट्रान्सफर झालेली दिसून येतं. आपण तर ग्लास जो काही दूध आहे ते गरम असतं, पण त्याच्याभोवती जी वस्तू आहे धातूची ते काय होते, अतिशय तापली जाते, त्याच्यापासून आपल्याला इजा पोचते. त्याच्यामुळे त्याच्याभोवती काय करतो आपण, रुमाल गुंडाळला जातो. म्हणजे इथं उष्णतेचे संक्रमण झालेलं. अशी बरीचशी उदाहरणे आपण किचनमध्ये गेलो तर बरीचशी उदाहरणं आपल्याला सांगता येईल. तवा असेल, उलतान असेल, उष्णता दिली तो पूर्ण तवा काय होतो, साईड नसला तरी तो काय होतो, गरम होतो. पातेलं असेल, पातेल्यावर खालच्या साईडला थोडीशी उष्णता दिली तरी पूर्ण पातेलं स्टीलचं कशाचं असेल त्या काय होतं, पूर्ण गरम म्हणजे उष्णतेचं संक्रमण झालेलं दिसून येतं. अशी कितीतरी उदाहरणे आपण सांगू शकतो. नंतर बघा, जेव्हा आपण गरम वस्तू थंड वस्तूच्या सानिध्यात ठेवतो तेव्हा थंड वस्तू गरम होते व गरम वस्तू थंड होते. हे हा प्रयोग तुम्ही करून पाहू शकता. बघा काय करायचं, गरम पाणी करायचं, ग्लासमध्ये वतायचं आणि छोटंसं पातेलं घ्यायचं, ग्लास बसेल आणि त्या पातेल्यामध्ये काय करायचं, थंड पाणी वतायचं आणि त्या ग्लास जो काही गरम केलेलं पाणी आहे ग्लासमध्ये, तो ग्लास तसाच त्या पातेला ठेव. तेव्हा काय दिसून येतं आपल्याला, उष्णतेचे संक्रमण झालेलं दिसून येतं. म्हणजे जे काही थंड पाणी आहे पातेल्यामधलं ते गरम होतं. कशाच्यामुळं, उष्णतेचा जो ग्लास आहे त्याच्या सानिध्यात आल्यामुळे, आणि जो काही गरम पाणी आहे ते थंड पाण्याच्या सानिध्यात आल्यामुळे ते पाणी थंड होतं. हा प्रयोग तुम्ही करून पाहू शकता. बघा, यावरून उष्णतेचे संक्रमण गरम वस्तूकडे थंड वस्तूकडे आणि थंड वस्तूकडून गरम वस्तूकडे होते हे दिसून येते किंवा लक्षात येते प्रयोगावरून. म्हणजेच उष्णतेची व्याख्या, आपण उष्णतेच्या संक्रमणाची व्याख्या काय सांगू शकतो, उष्णतेचे एका स्थानाकडून दुसऱ्या स्थानाकडे जाणे म्हणजे थंडकडून गरम असेल किंवा गरमकडून थंड वस्तूकडे जाणे म्हणजेच काय, उष्णतेचे संक्रमण होय. नंतर बघा, जरा डोके चालवा. काय विचारलंय, आपण हिवाळ्यामध्ये लोकरीचे कपडे का घालतो. जे काही लोकरीचे कपडे आपण का घालत असेल, कारण हिवाळ्यात आपल्याला माहिती आहे कडाक्याची थंडी असते, त्या थंडीच्या बचाव होण्यासाठी व त्याच्यापासून आपल्याला ते लोकरीच्या कपड्या काय मिळते, आपल्याला भरपूर प्रमाणात उष्णता मिळते. म्हणून आपण हिवाळ्यामध्ये लोकरीचे कपडे घालतो. उन्हाळ्यात घालतो का नाही, कारण उन्हाळ्यामध्ये उष्णच वातावरण असतं, बरोबर आहे का. नंतर बघा उष्णते संक्रमकाचे 2 प्रकार आहेत, म्हणजे हीट ट्रान्सफरचे 3 पार्ट आहेत. बघा, पहिला प्रकार कुठला, तर उष्णतेचे वहन ॲज अ कंडक्शन, अभिसरण दॅट मीन्स ऑफ कन्व्हेन्शन, आणि पारण म्हणजे काय, रेडिएशन ऑफ हीट. ह्यातील पहिला प्रकार पाहणार आहोत. बघा, उष्णतेचे वहन ॲज अ कंडक्शन. बघा करून पहा, त्यासाठी साहित्य काय काय लागतं पहा. अगोदर स्टेनलेस स्टील किंवा लोखंड दोन्हीपैकी एक ऑप्शन कुठलाही घेऊ शकता. आपण इथं लोखंड घेऊ. नंतर ॲल्युमिनियम, तांबे, याच्या तिन्ही लोखंड, ॲल्युमिनियम, तांबे यांच्या तिन्हीच्याही वेगवेगळ्या पट्ट्या घ्यायच्या आहेत. आकृतीत दाखवलेत बघा पट्ट्या. आणि मेणबत्ती घ्यायची, बर्नर, टाचण्या इत्यादी काय झालं साहित्य घ्यायचं. एवढं साहित्य पाहिजे. बघा आकृती काय करायचे, साधारणपणे 30 सेंटीमीटर लांबीच्या समान आकाराच्या स्टेनलेस स्टील किंवा लोखंड, तांबे, ॲल्युमिनियमच्या पट्ट्या घ्यायच्या आणि प्रत्येक पट्टीवर म्हणजे तांब्याच्या, लोखंडाच्या आणि ॲल्युमिनियमच्या तिन्ही पट्ट्यावर 2-2 सेंटीमीटरचं अंतर ठेवायचं आणि त्याच्यावर मेणबत्तीच्या सहाय्याचे मेणाचे टिपके टाकायचे. आकृतीत दाखवले बघा, मेणाचे ठिपके 4 ते 5 टिपके आहेत हिरव्या कलरमध्ये. ज्या प्रकारची मेणबत्ती घेईल त्या कलरचं ते ठिपके पडतील, बरोबर आहे का. नंतर बघा, प्रत्येक ठिपका एक टाचणी उभी ठेवा. ज्या काही मेणबत्तीचे आपण ठिपके टाकले त्याच्यावर काय करायची, हलक्या हातानं टाचण्या ठेवायच्या प्रत्येक टिपक्यावर. आता स्टील म्हणजे लोखंडी, ॲल्युमिनियम व तांब्याच्या पट्ट्याची टोके एकाच वेळी बर्नरच्या ज्योतीवर ठेवा. आकृतीमध्ये दाखवले बघा, इथं तिन्ही पट्ट्या काय केल्या, बर्नरचे त्याचे तिन्ही टोके एकत्र केले आणि त्याला काय केलं, बर्नरच्या सहाय्यानं उष्णता दिली. बघा काय दिसून येतं, काय सांगता येईल आपल्याला. बघा, थोड्या वेळ निरीक्षण करा. ह्या काय करायचं, उष्णता देऊन त्याचं निरीक्षण करायचं. काय दिसते, कोणत्या पट्टीवर टाचण्या लवकर पडू लागतील आणि का. म्हणजे ह्या 3 ज्या पट्ट्या ठेवल्यात त्याच्यामध्ये तिन्ही पट्टीवरच्या ज्या काही टाचण्या आहेत त्या तिन्ही टाचण्या म्हणजे ॲल्युमिनियमच्या, तांब्याच्या त्या लोखंडाच्या पट्ट्यावरील टाचण्या लवकर पडतील हे तुम्हाला सांगायचं निरीक्षण. काय सांगता येईल, बघा टाचण्या बर्नरच्या ज्योतीच्या बाजूकडे पडतात. म्हणजे टाचण्या काय होतील,
बर्नरचे जे टोक आहे तिथून चालू होतील पडायला, बरोबर आहे का? पण कुठल्या अगोदर पडतील, कुठल्या म्हणजे अल्युमिनियमच्या, तांब्याच्या की लोखंडाच्या? बघा, उष्णतेचे वहन पट्टीच्या उष्ण टोकापासून थंड टोकाकडे होते. हे जर प्रयोग एक दिसून येतं की जिथून आपण उष्णता चालू केलेली आहे त्याच्यावरून, म्हणजे पहिल्या ज्या आहे त्या पहिल्या टाचण्या अगोदर पडतील, दुसऱ्यानंतर, तिसऱ्यानंतर, म्हणजे उष्णतेचे एका टोकापासून शेवटच्या टोकापर्यंत जे उष्णतेचे वहन झालेले एक हा मुद्दा दिसून आला, म्हणजे प्रत्येक पट्ट्यावरती. दुसरा मुद्दा हा सांगते की त्याचे उष्णतेचे फास्ट म्हणजे सर्वात जलद कशामध्ये संक्रमण झालेले दिसून येईल, तांब्याच्या, स्टीलच्या की अल्युमिनियमच्या, हे तर सांगायचं आहे. बघा, टाचण्या बंदरच्या ज्योतीकडून बाजूकडे पडतात, याचा अर्थ उष्णते वहन उष्ण टोकापासून थंड टोकाकडे होते. पदार्थाचे उष्ण भागाकडून थंड भागाकडे होणारे उष्णतेच्या संक्रमणास उष्णतेचे वहन असे म्हणतात. म्हणजे जसा हलवा या त्याला बांधतो त्याच्या एका टोकापासून त्यात ठेवलेला असं पण पूर्ण टोकाला गरम होतं, त्याचप्रमाणे इथं उष्णता दिली की ते शेवटच्या टोकापर्यंत गरम होतात आणि त्याच्याप्रमाणे त्या टाचण्या पडतात. पण ह्याच्यात एक सांगायला म्हणजे सर्वात जास्त उष्णता कशातून पार होते ते त्यांनी सांगितले. बघा, तांब्याच्या पट्टीवरील टाचण्या सर्वात प्रथम पडतील. आपल्याला माहिती आहे तो काय आहे, गुड कंडक्टर आहे, म्हणजे चांगला वहन आहे. कोण? तांब्याची तार असेल. आपल्या घरी जर इलेक्ट्रिक बघत असेल ते सुद्धा उष्णतेचे चांगले वहन आहे. आपण गेल्या वर्षी शिकलो, त्याच्यामुळे त्याच्यावरची ज्या टाचण्या आहेत त्या जलद पडतील. नंतर बघा, लोखंडी पट्ट्यावरील टाचण्या त्या तुलनेने उशिरा पडतील आणि लोखंडीच्या पट्ट्यावर ज्या काही टाचण्या आहेत त्या काय पडतील? उशिरा पडतील. तांब्यातून उष्णता जलद वाहते, म्हणजे तांब्याची जी पट्टी आहे किंवा तांब्याची तार असेल त्याच्यातून उष्णता काय होते? सर्वात जलद गतीने वाहते. त्याच्यामुळे त्याच्यावरच्या ज्या काही टाचण्या आहेत त्या टाचण्या काय होतील? लवकर पटपट पडत जातील. उष्णतेचे वहन स्थायीरूप पदार्थातून मधून होते. लक्षात ठेवा, जी काही उष्णताचे वहन आहे, वहन हे नेहमी स्थायू पदार्थामधून होते. स्थायू पदार्थ कुठले घेतले आपण? तांबे असेल, ॲल्युमिनियम असेल किंवा स्टेनलेस स्टील असेल, तांबे, ह्याच्यामधून काय होतं? स्थायीरूप पदार्थातून हे जे वहन होत असते उष्णतेचे. लक्षात ठेवा. आणि उष्णतेचे वाहनास माध्यमाची आवश्यकता असते. ज्याप्रमाणे तांबे हे काय झालं, त्याचं माध्यम झालं उष्णतेचं, म्हणजे एका टोकाला तांब्याची उष्णता दिली शेवटच्या टोकापर्यंत जलद वाहते, हे काय झालं? त्याचं माध्यम झालं. लक्षात ठेवा. उष्णतेच्या वहनास विचारलं तर बघा, उष्णतेच्या वहनास माध्यमाची आवश्यकता असते की नसते? असते. नंतर बघा दुसरा पॉइंट, उष्णतेचे संक्रमण द्रवामधून कसे होते? उष्णतेचे संक्रमण आहे ते द्रवामधून कसे होते, म्हणजे आपला पुढचा पॉइंट आहे अभिसरणाचा. अभिसरण सांगू शकतो. हा दुसरा पॉइंट आहे अभिसरण प्रकार. उष्णते संक्रमकाचा दुसरा प्रकार उष्णतेचे अभिसरण. त्यासाठी काय लागतं बघा, अगोदर वहन पाहिलं, आता अभिसरण. त्यासाठी साहित्य चंचुपात्र, पोटॅशियम परमॅंगनेटचे खडे, बर्नर, पाणी इत्यादी. बघा कृती काय करायची आहे, काचेच्या एका चंचुपात्रात पाणी घ्यायचंय. चंचुपात्राला गॅस बनवण्याच्या सहाय्याने मंद उष्णता द्यायची, म्हणजे गॅस बारीक करायचा आहे आणि मग उष्णता चंचुपात्राला द्यायची. उष्णतेचे परमॅंगनेटचे काही खडे त्यात टाका. जसं काही थोडंसं गरम झालं की उष्णते परमॅंगनेटचे ह्यात दिसून येतं, व जो काही पर्पल कलरमध्ये दिसून येतो बघा, वांगी कलर, त्या कलरचे जे परमॅंगनेटचा कलर आहे त्याच्यामुळे गडद म्हणजे दिसून येतं, म्हणून त्यांनी पोटॅशियम परमॅंगनेट वापरले. कारण आपल्याला उष्णतेचं काय बघायचं, अभिसरण पाहण्यासाठी त्यांनी फक्त परमॅंगनेट हे पोटॅशियम परमॅंगनेट त्याचं फक्त सप्लिमेंट म्हणून यूज केला आहे समजण्यासाठी. बघा, काही खडे त्यात टाका आणि आता चंचुपात्राचे नीट निरीक्षण करा. काय दिसून येतं बघा, उष्णतेचे संक्रमण वर बघा आकृतीमध्ये दिसून येतंय, रेडमध्ये बघा, वर जातं आणि खाली येतं आणि खालून वर म्हणजे वरून खाली ही प्रोसेस चालत असते. कशामध्ये? तर अभिसरण या प्रक्रियेमध्ये. पुन्हा खाली प्रवाह दिसतील. पोटॅशियम परमॅंगनेटमुळे हे लाल जांभळे प्रवाह लगेच दिसून येतात. म्हणजे पोटॅशियमचे परमॅंगनेटमुळे हे दिसून येतं, पण प्रत्येक जे पाणी जे काही अभिसरणाची जी प्रक्रिया आहे ते वर जातं आणि खालून वर, वरून खाली अशी प्रक्रिया चालत असते. पाण्याला उष्णता देण्यास सुरुवात केल्यास
तळालगतचे पाणी गरम होते. म्हणजे अगोदर कुठलं पाणी गरम होते? तळालगत का डायरेक्ट वरचं उष्णतेमुळे होतं? नाही, तर तळाचं पाणी गरम होतं, मग ते वरती जातं. बरोबर आहे का? म्हणजे खालून वर वर अशी प्रक्रिया चालू असते. त्या जागावरून येणारे पाणी थंड पाणी पुन्हा घेते. या उष्णतेचे संक्रमण प्रवाहाद्वारे होते. या प्रवाहाद्वारे ते होतं आणि या प्रक्रियेलाच काय म्हटलं जातं? अभिसरण म्हणजे कन्व्हेक्शन असं म्हटलं जातं. कन्व्हेक्शनमध्ये काय होतं हे लक्षात ठेवा. पाणी वरून खाली वर आणि पुन्हा खाली जे काही प्रवाह दिसतो त्यालाच अभिसरणाची प्रक्रिया वापरतात. इथं पोटॅशियम परमॅंगनेट हे क्लिअरली दिसलं जातं म्हणून पोटॅशियम परमॅंगनेटचे खडे वापरले. आता बघा आपण वहन उष्णतेच्या वहनामध्ये काय बघितलं? तिथं फक्त स्थायूची गरज होते आणि उष्णतेच्या वहनासाठी माध्यमाची आवश्यकता. आता अभिसरणामध्ये काय सांगितले बघा? द्रव वायुरूप पदार्थाचे होऊ शकते. अभिसरण द्रव व वायू स्थायूचे होत नाही, फक्त द्रव आणि वायू पदार्थाची होऊ शकते. अभिसरणाला माध्यमाची आवश्यकता असते. ह्याला सुद्धा काय? माध्यमाची आवश्यकता असते. नंतर बघा, हा अभिसरणातला दुसरा प्रकार म्हणजे त्यातील दुसरा प्रकार आहे. त्याच्यात होतं की नाही अभिसरण हे फक्त आपल्याला इथं सांगायचं आहे. तिसरा प्रकार त्याच्या आहे. ह्या दोन्ही प्रयोगानंतर आहेत बघा. साहित्य परीक्षा नळी घ्यायची, आकृतीत दाखवले परीक्षा नळी, बर्फाचा खडा, स्टीलची जाळी, खाली येते आकृतीत दाखवले बघा, मेणबत्ती, बर्नर, एवढं साहित्य लागणार आहे. बघा कृती काय करायची आहे? एका परीक्षा नळीत पाणी घ्या. इथं आकृतीत दाखवले बघा. परीक्षा नळीत काय घ्यायचं? पाणी घ्यायचं. त्याच्या काठोकाठ आणि स्टीलच्या एका जाळीत बर्फाचा एक तुकडा गुंडाळून पाण्यात सोडायचा. काय करायचं? इथं आकृतीत दाखवले बघा. काय करायचं? जाळी घ्यायची आणि त्याच्यात बर्फाचा तुकडा टाकायचा आणि तो पूर्ण गुंडाळून घ्यायचा. आकृतीवरून आपण बराचसा प्रयोग सांगू शकतो. बघा नंतर तो तळाशी जाईल, म्हणजे तो बर्फाचा तुकडा टाकला की काय होईल? तो तळाशी जाईल. आता चिमटा आकृतीमध्ये दाखवलाय बघा. हा टेस्ट ट्यूबला धरण्यासाठी काय लागतोय? चिमटा लागतोय. बघा, चिमट्याने परीक्षा नळी पकडून आकृतीत दाखवल्याप्रमाणे काय करायची? तिरपी धरायची. तिच्या वरच्या भागाला बर्नरने उष्णता द्यायची. इथं खाली नाही द्यायची, तर वरच्या भागाला उष्णता द्यायची आहे. उष्णता दिली तर काय होईल ते तुम्ही सांगायचं. बघा, तेव्हा उष्णता देणे आणि पाणी उकळू लागलं वरच्या भागाचं की काय करायचा? बर्नर जो आहे तो ऑफ म्हणजे बंद करून टाकायचा. आता तळाशी असले जो बर्फाचा कडा आहे तर काय करायचं? निरीक्षण करायचं. काय दिसून येईल? तो वितळेल की न वितळेल, म्हणजे तिथं अभिसरणाची प्रक्रिया होईल का? पहिली गोष्ट, त्याची घनतेत काय परिणाम झाला का? कधीही उष्णता बघा कशी द्यायची अगोदर बघा. आता तळाशी बर्फाच्या खड्याचे निरीक्षण करा. वरच्या भागाला उष्णता दिली तरीही तळाला पोचत नाही. पोचेल का तळाला? नाही. वरचं पाणी उकळलं, आपण गॅस बंद केला, ते खालच्या भागाला येईल का? नाही येणार. जर उष्णता तळापासून दिली तर वरच्या टोकापर्यंत अभिसरण म्हणू शकतो, पण ती उष्णता वरच दिली तर तिथं अभिसरणाची प्रक्रिया होणार नाही. का होणार नाही ते बघा. उष्णतेमुळे घनता कमी झालेले पाणी खाली जाऊ शकत नाही, त्यामुळे अभिसरण इथं घडून येत नाही. वरचं गरम झालेलं पाणी खाली येईल का? नाही होणार. आपल्याला माहिती आहे खालून वर आणि परत वरून खाली ही प्रक्रिया अभिसरणामध्ये होत असते, त्यामुळे ही प्रक्रिया ह्याच्यामध्ये होत नाही. त्यासाठी त्यांनी दुसरा प्रयोग दिलेला आहे समजण्यासाठी. अभिसरणाची प्रक्रिया नेमकी कुठून चालू होते? जेव्हा तुम्ही जर तळाला उष्णता दिली असती टेस्ट ट्यूबच्या बर्फाच्या तुकड्यापाशी, तर ते काय झालं असतं? अभिसरण झालं असतं, पण वरती उष्णता दिल्यामुळे हे अभिसरण होत नाही. आता तिसरा प्रकार बघा, पारण. उष्णतेचे पारण हा तिसरा प्रकार. बघा कृती काय काय करायची. साधा सोपा, ह्याला काय साहित्याची गरजच नाही पारणासाठी. का तर बघा, एक मेणबत्ती पेटवून उभी करा, किंवा आपण जर शेकोटीचा प्रयोग पाहिला तिथंही बघू शकतो. तिथं फक्त हात धरला तर म्हणजे तिथं काय होतं? उष्णते आपोआप पारण झालेलं दिसून येतं. किंवा सूर्य असेल, सूर्य हे मोठं नैसर्गिक पारण आहे, आपल्याला माध्यम आहे बघा. तिच्या दोन्हीही बाजूनी तळहात दूर धरा. मेणबत्ती पेटवायची त्याच्यापासून, किंवा शेकोटीच्या साईडला लांबून हात धरा. काय जाणवेल बघा? हात थोडे थोडे जवळ आणा. काय जाणवते? तुम्ही शेकोटीजवळ किंवा कवळी उन्हात उभे राहिल्या आहात का? सूर्य आल्यापासून लाखो किलोमीटर अंतर आहे. सूर्य आपल्यापासून किती लाखो करोडो मीटर दूर आहे, तरीही त्याची आपल्याला उष्णता
कशी मिळते, म्हणजे तिचं पारण कसं होता, तिथं उष्ण म्हणजे तिथं जरी सूर्य असला एवढं लाखो करोडो किलोमीटर, तरीही आपलं शरीर त्या उष्णतेमुळे गरम होतं. बरोबर आहे, म्हणजे ते काय होतं, पारण होतं. सूर्य व पृथ्वी यांच्या दरम्यान हवाही नाही. म्हणजे आपण पाहिलेल्या अगोदर गेल्या वर्षी ही पहिले म्हणजे 5वी पासून पाहत आलो की उष्णता आपल्या पृथ्वीवर अवेलेबल आहे का नाही. तरीही कोणतेही माध्यम नसताना ते आपल्यापाशी कधी येते बघा. हवेचे थर पृथ्वीलगतच म्हणजे थोड्याफार अंतरावर म्हणजे पृथ्वीच्या बाजूला आहेत पण पृथ्वीवरती नाही. मग ही उष्णता आपल्यापर्यंत कशी आली, कोणते माध्यम नसतानाही उष्णतेचे संक्रमण झालेले दिसून येतं. आकृतीवरून सांगू शकता की ह्याचं आपोआप म्हणजे त्याचं संक्रमण कुठल्याही माध्यमाची आवश्यकता नाहीये, तरीही नैसर्गिक पारण आपल्याला दिसून येतं. बघा, माध्यम नसताना, कोणतंही माध्यम नसताना जे काही उष्णतेचे संक्रमण होतं त्याला काय म्हणलं जातं, पारण म्हणलं जातं. नंतर बघा, विज्ञानाची किमया. निसर्गातील अनेक वस्तू, उदाहरणार्थ झाडे, डोंगर, दगडगोटे, रस्ते यापासून उष्णतेचे पारण होत असते. या पारणाचा वापर करून रात्रीच्या वेळी आजूबाजूच्या परिसरात दिसू शकेल असा कॅमेरा विकसित केला आहे, म्हणजे विज्ञानाने. त्याला अवरक्त कॅमेरा असे म्हणतात. अशा कॅमेऱ्याचा वापर कशासाठी केला जातो बघा, रात्रीच्या वेळी जे काही शत्रू आहेत त्यांच्या हालचालीवर नजर ठेवण्यासाठी ह्या कॅमेऱ्याचा म्हणजे अवरक्त कॅमेऱ्याचा वापर केला जातो. बघा, उष्णतेचे पारण होत असताना ही पाहणे जेव्हा एखाद्या वस्तूवर पडतात तेव्हा उष्णतेचा काही भाग हा वस्तूकडे शोषून घेतला जातो, तर तो भाग काही परावर्तित केला जातो. एखाद्या वस्तूचे उष्णतेचे पारण शोषून घेण्याची क्षमता ते त्याच्या रंगावर, अंगभूत गुणधर्मावर काय असते, अवलंबून असते. नंतरचा भाग बघा, इथं पण प्रयोगच आहे. बघा काय घ्यायचं आहे, अल्युमिनियमचा एकसारख्या आकाराचे 2 डबे घ्यायचे, म्हणजे समान उंची समान आकार असे 2 डबे घ्यायचे आणि 2 सारखेच काचेचे लहान ग्लास घ्यायचे. 2 लहान काचेचे ग्लास घ्यायचे, पाणी घ्यायचं, तापमापी आणि काळा रंग. हे काय झालं, साहित्य एवढंच घ्यायचं आहे. बघा कृती काय करायची, एका डब्या बाहेरून काळ्या रंगाने रंग, म्हणजे त्यातील 2 डबे घेतले समान आकाराचे, त्यातील एका डब्याला काय करायचं, बाहेरच्या साह्यानं पूर्ण काळा कलर रंगवायचा आहे आणि काय करायचं, तो वाळू द्यायचा. दुसरा तसंच ठेव, दुसऱ्याला कलर द्यायचा नाही, फक्त एकाच डब्याला रंग द्यायचा आहे. नंतर बघा, नंतर दोन्ही डब्यामध्ये समान तापमानाचे पाणी भरलेले प्रत्येकी एक ग्लास ठेवा. म्हणजे समान कुठलं जे पाणी घेतात तो दोन्हीही ग्लासमध्ये समान तापमानाचं पाणी घ्यायचं आणि ते दोन्ही डब्यात ठेवायचं, उन्हात ठेवायचं आहे. गरम जी उष्णता आहे तिथून कशी पार होते ते बघायचं. आणि उन्हात 2 तास ठेवल्यानंतर या दोन्ही डब्यामधील ग्लासमधील पाण्याचे तापमान मोजा. आता काय करायचं, त्या दोन्हीचंही तापमान मोजायचं. काळ्या डब्या म्हणजे ज्यातून बाहेर आपण काळा कलर दिलाय आणि ज्याला नाही दिला त्याच्यातून कुठल्याचं तापमान जास्त जाणवेल आणि का जाणवेल ते इथं सांगायचं आहे. म्हणजे उष्णतेचे माध्यम इथं दिसून येते की कशातून उष्णता जास्त तापलेलं दिसून येईल, ज्याला काळा कलर दिला आहे, म्हणजे जो काही गडद काळा आहे त्याच्यातून उष्णताचे संक्रमण जास्त प्रमाणात होते, हे आपल्याला इथं दिसून येईल. नंतर बघा, उष्णतेचे सुवाहक व दुर्वाहकाचं गुड अँड बॅड कंडक्टर ऑफ हीट. बघा प्रयोगावरून समजेल. काय करायचं, एक काचेचं चंचू पात्र, स्टीलचा चमचा. काचेचं चंचू पात्र नसेल तर तुम्ही घरी कोणतंही पातेल्यात केला तरी चालेल हा प्रयोग. बघा, तांब्याची पट्टी, सळी, कंपासमधील डिवायडर, 2 टोकाचं जे असते त्याला डिवायडर म्हटलं जातं, पेन्सिल, प्लॅस्टिकची पट्टी, एवढं काय करायचं साहित्य घ्यायचं आणि ते काय करायचं, जे काही तुम्ही ज्या भांड्यात उकळणार आहात त्याच्यात ह्या सर्व वस्तू टाकायचं. स्टीलचा चमचा, तांब्याची पट्टी किंवा सळी, कंपासमधील डिवायडर, पेन्सिल, रबर असेल, प्लॅस्टिकची पट्टी असेल ते काय करायचं टाकायचं आणि तो थोडा वेळ उकळायचा आणि बंद करून टाकायचं आणि थोडा वेळ थांबून प्रत्येक वस्तूच्या पाण्याबाहेर टोकाला स्पर्श करायचा. म्हणजे ज्या काही वस्तू टाकलेल्या आहेत, स्टीलचा चमचा, तांब्याची पट्टी, डिवायडर, पेन्सिल, प्लॅस्टिकची पट्टी, ह्याला काय करायचं, स्पर्श करायचा आणि त्याच्यातून आपल्याला कशात जास्त उष्णता दिसते, कशात नॉर्मल ते थोडीशी आणि कोमट आणि वातावरण इतके थंड जाणवते, ह्याचं आपण निरीक्षण ह्या चार्टमध्ये. बघा, कुठलीही एक वस्तू घ्या. अगोदर मी काय घेईल, स्टीलचा चमचा घेईल. स्टीलचा चमचा जर तुम्ही गरम पाण्यात हीट केला म्हणजे 60 ते 70 अंश डिग्रीला, तर काय होईल, स्टीलचा चमचा खूप गरम होईल. हे आपण ह्या प्रकारे पूर्ण
तांब्याच्या पट्टीत काय होतं, कंपासमधील डिवायडरमध्ये काय होतं ते तुम्ही लिहू शकता, बरोबर आहे का. ह्याच्यामध्ये पेन्सिल काय होईल, वातावरणाशी थंड राहील. डिवायडर आहे तोही गरम होईल. परत सळई चांगला उष्णतेचे वहन असलेला आपण शिकले तो काय होईल, अतिशय खूप गरम होईल. म्हणजे हे जे काही थोडं जास्त गरम होईल ते इथं लिहायचं आहे. यावरून काय निष्कर्ष काढतो, हा जो प्रयोग केला आता तर त्याच्यावरून काय निष्कर्ष सांगता येईल बघा. काही पदार्थ उष्णतेचे सुवाहक आहे, म्हणजे उष्णता दिली की ते सुद्धा त्यातून ही उष्णता जाते, म्हणजे ते काय सुवाहक आहे. जर तुम्ही पट्टी किंवा पेन्सिल घेतली त्यातून उष्णता वाहील का, नाही, म्हणजे ते काय आहेत, उष्णतेचे दूरवाहक. ज्यातून उष्णता जात नाही ते काय आहेत, उष्णतेचे दूरवाहक आहेत. बघा, तांब्याच्या पट्टीतून किंवा भांड्यातून उष्णता सहजपणे वाहून नेली जाते, परंतु प्लास्टिक, लाकूड यामधून उष्णता वहन सहजपणे होत नाही. गरम चहा काचेच्या ग्लासमध्ये किंवा मातीच्या कपात ठेवला. चहा माहिती आहे प्रत्येकाला, गरम चहा घ्यायचा तो काचेच्या ग्लासमध्ये किंवा मातीच्या कपात घ्यायचा, तर तो सहजपणे हातात धरू शकतो. पण तोच चहा बघा, तो सहज इझिली धरू शकतो, पण तोच चहा काय करायचा, स्टीलच्या ग्लासमध्ये किंवा तांब्याच्या भांड्यात घेतला तर ते ग्लास किंवा भांडे आपण हातात घेऊ शकता का, नाही घेऊ शकत. कारण ज्या धातू जे काही धातू आहे ते काय आहेत, उष्णतेचे सुवाहक आहेत. त्याच्यामुळे ती जेवढा चहा गरम आहे त्याच्यापेक्षाही जास्त गरम आपल्याला ते काय लागेल, जो काही स्टीलचा ग्लास असेल किंवा तांब्याचा भांडा असेल तो काय होईल, अतिशय गरम होईल. तेव्हा आपल्या हाताला काय होईल, चटका बसू शकतो, बरोबर आहे. नंतर बघा, जरा डोके चालवा. उन्हाळ्यात पांढरे तर हिवाळ्यात गडद किंवा काळ्या रंगाचे कपडे का वापरतात, हे पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. याचं उत्तर. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. धन्यवाद.